नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, फर्स्ट युनिट मधलं आपलं मॅट्रिसेस चॅप्टर चालू आहे आणि ह्या चॅप्टरच्या आपण शेवटी आलोय. आता बघा, यामध्ये सगळ्यात आधी आपण मॅट्रिसेस म्हणजे काय, मॅट्रिसेसचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, त्यानंतर त्यावरती असणारे डिफरंट टाइप ऑफ ऑपरेशन आपण बघितले. मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट कसा काढायचा, ॲडजॉइंट, मायनर, देन इनव्हर्स, इथपर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या झालेल्या आहेत. आता यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आपण इथे बघणार आहोत, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. बघा, डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी डिटर्मिनंटचा वापर कसा करायचा हे बघितलं, बाय युजिंग क्रॅमर्स रूल. इथं काय करणार आहोत आपण, मॅट्रिक्सचा वापर करून जे काय सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहेत त्यांना सॉल्व्ह करायचं आपल्याला, म्हणजे त्याचं सोल्युशन आपण इथं फाइंड आउट करणार आहोत विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मग आता सर मॅट्रिक्स, ओके, मॅट्रिक्स आम्हाला माहिती आहे की अरेंजमेंट ऑफ द नंबर इन ब्रॅकेट, त्याला आपण काय म्हणतो मॅट्रिक्स. बट व्हॉट अबाउट द इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जनचा अर्थ काय लक्षात घ्या, ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपल्याला काढता येतो त्याच मॅट्रिक्सचा आपण इथे यूज करणार आहोत. मग मॅट्रिक्सचा इन्व्हर्स, कोणत्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतो, रेक्टँगलचा का स्क्वेअरचा. इन्व्हर्सचा फॉर्म्युला आधी बघा. सो इन्व्हर्सचा फॉर्म्युला, हा जनरल फॉर्म्युला मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे तुमच्यासोबत. ॲडजॉइंट ऑफ ए हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे इन्व्हर्सचा. आता याच्याकडे व्यवस्थित लक्षात घ्या, इन्व्हर्स जर काढायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढावा लागतो. आणि डिटर्मिनंट कोणत्या मॅट्रिक्सचा पॉसिबल आहे, फक्त जो मॅट्रिक्स स्क्वेअर असेल त्याचाच आपण काय काढू शकतो, डिटर्मिनंट काढू शकतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, जर मॅट्रिक्स स्क्वेअर असेल तर त्याचा डिटर्मिनंट निघतो आणि डिटर्मिनंट निघत असेल तरच त्याचा काय निघतो, इन्व्हर्स निघतो. पण इथं आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की हा डिटर्मिनंट जेव्हा आपण काढणार तर या डिटर्मिनंटच्या दोन व्हॅल्यू येऊ शकतात. कशा दोन व्हॅल्यू लक्षात घ्या, एक तर त्याची व्हॅल्यू येणार 0 किंवा नॉट इक्वल टू 0, अशा त्याच्या दोन व्हॅल्यू निघतील. मग तुम्ही विचार करा, जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर 0 आपण इथं सबस्टिट्यूट केला तर 1/0 म्हणजे काय, नॉट डिफाईन. लक्षात येते तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय की मॅट्रिक्स तर स्क्वेअर पाहिजेच, पण जेव्हा तुम्ही त्याचा डिटर्मिनंट काढणार तर तो डिटर्मिनंट 0 नको यायला. जर तो 0 येत असेल तर 1/0 म्हणजे काय, नॉट डिफाईन, म्हणजे इन्व्हर्स निघणार नाही. मग काय, ही कंडिशन इथून डिलीट झाली. बरोबर. मग मॅट्रिक्स स्क्वेअर पाहिजे आणि त्याचा डिटर्मिनंट कसा पाहिजे, नॉट इक्वल टू 0. आणि डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 असेल तर या प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हटलंय मागे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, की ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 आहे त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे इन्व्हर्स तेव्हाच एक्झिस्ट होणार आहे जेव्हा मॅट्रिक्स स्क्वेअर असेल आणि त्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे मॅट्रिक्स थोडक्यात नॉन सिंग्युलर असेल. ओके. मग इन्व्हर्स जर मिळत असेल आपल्याला तर त्या इन्व्हर्सचा वापर करून आपण सोल्युशन फाइंड आउट करत असतो. मग कशा पद्धतीने सोल्युशन फाइंड आउट करतो, तर त्या लक्ष इकडे, एक मिनिट इकडे बघा. बघा, सगळ्यात आधी आपल्याला सिस्टीम दिली जाईल ती अशा पद्धतीने असेल. सपोज a1 x plus b1 y plus c1 is equal to 0. a2 x plus b2 y plus c2 is equal to 0. ही झाली 2/2. हा जो मॅट्रिक्स इथून बनेल हा कसा बनेल, 2/2. कारण याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. जर मला 3/3 चा मॅट्रिक्स बनवायचा असेल तर बघा सिस्टीम अशा पद्धतीने असेल. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. आणि a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. बघा, दोघही प्रकारच्या सिस्टीम मी तुमच्या समोर घेतलेल्या आहेत. आता पहिली जर का सिस्टीम बघाल, ऍक्च्युअल मध्ये बघा, सगळ्यात आधी तुमच्या लक्षात एक गोष्ट येणार आहे की हे जे इक्वेशन मी तुमच्या समोर लिहिलेत मित्रांनो, या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल वापरलेत आपण इथं एक्स वाय यांची पॉवर आहे 1. म्हणजे हे इक्वेशन आहेत लिनियर इक्वेशन. कशी इक्वेशन आहेत, लिनियर. आणि ज्यावेळेस दोन इक्वेशनचा एकत्र विचार केला जातो किंवा 3 इक्वेशनचा एकत्र विचार केला जातो, 4 इक्वेशनचा एकत्र विचार केला जातो, तेव्हा त्याला म्हणतात सिस्टीम ऑफ द इक्वेशन. सिस्टीम ऑफ इक्वेशन. तर या सिस्टीमचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे काय, की इथं असणारा जो एक्स आणि वाय जो अननोन आहे, जो व्हेरिएबल आहे, त्याचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. इथपर्यंतचं बेसिक तर तुम्हाला माहिती. सिस्टीम म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा 3 इक्वेशनचा सायमल्टेनियस आपण विचार करतो तेव्हा त्याला आपण सिस्टीम म्हणत असतो. इक्वेशन लिनियर असल्यामुळे याला आपण काय म्हणणार, लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन और सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. इथपर्यंत लक्षात घ्या. आता
ही जी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असते याला आपल्याला पहिल्यांदा कन्वर्ट करावं लागतं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. कशात कन्वर्ट करायचं? मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. मॅट्रिक्सचं तेच ॲप्लिकेशन आपल्याला शिकायचं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की सर मॅट्रिक्स ही कन्सेप्ट आपण शिकतोय पण याचा यूज काय? तर याचा यूज आपण आता इथं बघतो. हा पहिला ॲप्लिकेशन आहे मॅट्रिक्सचं की मॅट्रिक्सचा वापर करून सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करता येतं. मग आता मी सगळ्यात आधी काय करतो, 3x3 ची जनरल सिस्टीम घेतो. या सिस्टीमला तुम्हाला समजून सांगतो. ही तुम्हाला ही समजली तुम्हाला की 2x2 ची तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. मग आधी आपण सगळ्यात कॉन्सन्ट्रेट कशावर करूया? 3x3 च्या सिस्टीमवरती. हा जो काही पोर्शन आहे इथला पार्ट हा मी इथून डिलीट करून टाकतो. ओके, हा जो पोर्शन आहे याला इथून डिलीट करून टाकतो. ही जी 3x3 ची सिस्टीम आहे मित्रांनो याच्याबद्दल आधी आपण विचार करूया. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलं जातं, 3 इक्वेशन्स दिले जातील 3 व्हेरिएबल मधले. 3 इक्वेशन दिले जातील 3 व्हेरिएबल मधले आणि प्रश्न असेल की सॉल्व द सिस्टीम बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. सॉल्व द गिवन सिस्टीम बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. तर काय करायचं आता लक्षात घ्या, या सिस्टीमला मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. मग कोणत्याही सिस्टीमचं मॅट्रिक्स इक्वेशन कसं असतं, कसं लिहायचं तर आधी लक्षात घ्या. सो मॅट्रिक्स इक्वेशन of above system is ax equal to b. अशा पद्धतीने मॅट्रिक्स इक्वेशन लिहिलं जातं. मग सर इथं एक आय डिनोट करतो, वेअर कॅपिटल ए ला म्हणतात कोइफिशियंट मॅट्रिक्स. विच इज इक्वल टू ए जो आहे तो काय कोइफिशियंट मॅट्रिक्स. त्याचे कोइफिशियंट बघा असे असणार a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. हा झाला कोइफिशियंट मॅट्रिक्स. लक्षात घ्या ही जी सिस्टीम दिलेली आहे यामध्ये एक्स वाय आणि झेड हे व्हेरिएबल आहेत आणि त्यांना जो मल्टिप्लाय केलेला फॅक्टर असतो त्याला मराठीत आपण सहगुणक म्हणतो, इंग्लिशमध्ये कोइफिशियंट म्हणतो. a1 b1 c1 हे झाले कोइफिशियंट पहिल्या रो मधून, a2 b2 c2 हे दुसऱ्या रोचे कोइफिशियंट, a3 b3 c3 हे कोइफिशियंट. अशा पद्धतीने लिहून घ्या. सो कॅपिटल ए जो आहे तो आहे कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. ओके. त्यानंतर जो एक्स आहे मित्रांनो कॅपिटल एक्स याला म्हणतात व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि बघा आपल्या गिवन इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत, एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल आहेत. तर यांना अशा पद्धतीने लिहिलं जातं. बघा हा झाला एक्स वाय झेड. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलंय आपण याला कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहिलंय, कॉलम वेक्टरच्या फॉर्म मध्ये, कारण एकच कॉलम आहे तर याला वेक्टर सुद्धा म्हणू शकतो आपण. कॉलम वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. नंतर जो बी आहे बी, या बी ला म्हटलं जातं कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स. बोला मग कॉन्स्टंट मॅट्रिक्स बघा कशा पद्धतीने लिहिणार, d1 d2 d3. ओके समजतंय. म्हणजे कोणत्याही प्रकारची सिस्टीम जेव्हा तुम्हाला दिली जाईल, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन जेव्हा तुम्हाला दिलं जाईल तर पहिल्यांदा याला कन्वर्ट करायचं मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये म्हणा किंवा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. आणि ते मॅट्रिक्स इक्वेशन तुमच्या समोर आहे बघा, ax is equal to b. ax is equal to b where a is the coefficient matrix, x is the variable matrix आणि b is the कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आपला पर्पज काय, आपला पर्पज आहे की हा जो काही व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे कॅपिटल एक्स तो आपल्याला शोधायचा आहे. सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात आणि हे व्हेरिएबल कशामध्ये आहेत, व्हेरिएबल मॅट्रिक्स मध्ये. तर याला आपल्याला शोधायचं आहे. मग यासाठी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड कशी वापरतात चला आता इथं समजून घ्या. बघा एकदा का तुम्ही मित्रांनो ax is equal to b अशा फॉर्म मध्ये, याला म्हणतो आपण मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर का कन्वर्ट केलं तर आता आपल्याला काय करायचंय, या इक्वेशनला दोघं बाजूने इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचंय. ए इनव्हर्सने. कशाने मल्टिप्लाय करायचंय, ए इनव्हर्स. मल्टिप्लाय अबोव इक्वेशन बाय a inverse on both side. ओके. दोघं बाजूला काय करायचं, ए इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचं. मग बघा याला मल्टिप्लाय करतो मी ए इनव्हर्सने. ए इनव्हर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स इंटू बी.
बघा केलं दोघं बाजूला मल्टिप्लाय. आता लक्षात घ्या ए इनवर्स इंटू ए काय होतो बरं. मी तुम्हाला मागे इनवर्सच्या डेफिनेशनच्या वेळेला सांगितलं की ए इनवर्सने जर का त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय मिळतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. याचा अर्थ काय होणार ए इनवर्स इंटू ए म्हणजे इथून मला मिळेल आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. बघा मग आता आय जेव्हा आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो तर उत्तर तुमचं तेच येतं. हे सेम आपल्या नंबर सारखं आहे. म्हणजे नंबर सिस्टीममध्ये 1 ने जर का तुम्ही 5 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार 5च येणार. 1 ने जर का 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार 10च येणार. म्हणजे 1 जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतोय तर आन्सर काय येणार तो मॅट्रिक्स असतो. इथं 1 म्हणून काय डिनोट करतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स जेव्हा x ला मल्टिप्लाय करेल आन्सर काय येणार x आणि विच इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू बी. हा झाला मित्रांनो मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा फॉर्म्युला. एक्स काय रिप्रेझेंट करतो व्हेरिएबल मॅट्रिक्स जो आपल्याला शोधायचा आहे. बी काय रिप्रेझेंट करतो बी म्हणजे कॉन्स्टंट मॅट्रिक्स जो आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला फक्त आणि काय पाहिजे आपल्याला ए इनवर्स जर का तुमच्याकडे असेल तर त्या ए इनवर्सला मल्टिप्लाय करायचं कॉन्स्टंट मॅट्रिक्सने डायरेक्टली आपल्याला सोल्युशन मिळून जाईल. समजतंय काय म्हणतोय मी. हे इक्वेशन जे आहे हे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचं इक्वेशन आहे. या इक्वेशनचा वापर करून आपण काय फाइंड आउट करत असतो व्हेरिएबलचं मॅट्रिक्स फाइंड आउट करतो. म्हणजे थोडक्यात सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. ठीक आहे हे इक्वेशन आता आपण यूज करणार आहोत. सो मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये सोल्युशन कोणत्या इक्वेशनने देणार आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. आता हा सगळा पार्ट मी इथला जो आहे हा फक्त तुम्हाला माहिती असावा यासाठी लिहिलेला आहे. याची गरज नाही. याला मी आता इथून डिलीट करतो आणि डायरेक्ट इक्वेशन लिहितो. ओके हे झालं. सो therefore by matrix inversion method solution is x is equal to a inverse b, where x is equal to what variable matrix जो ऑलरेडी आपण लिहिलेला आहे x y z. b काय आहे b कॉन्स्टंट मॅट्रिक्स जो काय आहे d1 d2 d3 आणि तिसरा कोणता ए इनवर्स. सो हा काय आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए ज्याची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ओके म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला की ए इनवर्स फाइंड आउट करायचा बाय ॲडजॉइंट मेथड. ए इनवर्स जर निघाला तर त्या ए इनवर्सने बी सोबत मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. सो हे झालं मित्रांनो मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा थेरी पार्ट. आता याचं थोडक्यात आता आपण अप्लिकेशन करणार आहोत विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. जे एक्झाम्पल्स आहेत MSBT मध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता 1 बाय 1 मी तुमच्या समोर घेतो आणि आपण याला सॉल्व्ह करूया. बरोबर हे लिहून घ्या तुम्ही. चला पहिलं एक्झाम्पल घेतो मी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1. using matrix inversion method comma solve the equation ओके. आणि इक्वेशन बघा x प्लस y प्लस z इज इक्वल टू 6, 3x माइनस y प्लस 3z इज इक्वल टू 10, 5 टाइम x माइनस
प्लस 5 टाइम वाय मायनस 4 टाइम झेड इज इक्वल टू 3. ओके, चला लक्ष द्या इकडे. मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे. हा क्वेश्चन जो विचारला होता समर एक्झाम 2019 मध्ये विचारलाय. ओके, आता याला सॉल्व्ह करूया आपण. सगळ्यात आधी काय करायचं की जी दिलेली सिस्टीम आहे ती ॲज इट इज लिहून घ्या. गिवन सिस्टीम इक्वेशन, गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन जे दिली ते ॲज इट इज लिहून घेऊ. ओके, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. नंतर 3x मायनस वाय प्लस 3z इज इक्वल टू 10. देन 5x प्लस 5y मायनस 4z इज इक्वल टू 3. जस्ट त्याच्या खाली देअरफॉर द मॅट्रिक्स इक्वेशन इज, याचं काय करायचं आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं. मग याचं मॅट्रिक्स इक्वेशन आता आपण लिहिलेलं कसं पद्धतीने येणार, ax इज इक्वल टू b. हे झालं मॅट्रिक्स इक्वेशन. वेअर, हे झालं मॅट्रिक्स इक्वेशन वेअर, बोला कॅपिटल ए काय डिनोट करेल, कॅपिटल ए इज इक्वल टू कोइफिशियंट मॅट्रिक्स, कोइफिशियंट मॅट्रिक्स. बोला कोइफिशियंट मॅट्रिक्स सांगा त्याच्यात. ए 1 1 1 1 1 1 पुढे 3 मायनस 1 3 3 मायनस 1 3 5 5 मायनस 4 5 5 मायनस 4. हा झाला कोइफिशियंट मॅट्रिक्स. ओके, नंतर कॅपिटल एक्स काय डिनोट करेल, व्हेरिएबल मॅट्रिक्स. बोला व्हेरिएबल मॅट्रिक्स काय, याच्यात व्हेरिएबल कोणते आहेत, एक्स वाय झेड. त्यानंतर कॅपिटल बी काय डिनोट करतो मित्रांनो, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग बोला कॉन्स्टंट कोण आहे तिथं, 6 10 आणि 3. ठीक आहे, मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये आपण लिहून घेतलं. त्यामध्ये ए काय, एक्स काय, बी काय हे सगळं दाखवा. नाव by matrix inversion method, by matrix inversion method solution is बोला काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. x इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे, a इनवर्स. आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे, a इनवर्स. मग a इनवर्स आपण कोणत्या मेथडने फाइंड आउट करणार मित्रांनो, a इनवर्स आपण बाय युजिंग ॲडजॉइंट मेथडने फाइंड आउट करणार. ठीक आहे, मग ॲडजॉइंट मेथडसाठी आपल्याला काय लागतात आधी, को फॅक्टर. आणि को फॅक्टरसाठी काय लागतात, मायनर्स. मग आता हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे, तर टोटल नंबर ऑफ को फॅक्टर किती असणार, 9. मग को फॅक्टर मॅट्रिक्स बनवा. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला का आपल्याला काय मिळेल, ॲडजॉइंट मिळेल. नंतर आपल्याला डिटर्मिनंट पण लागतो. आता सगळ्यात आधी आपल्याला a इनवर्स फाइंड आउट करायचा, लक्षात घ्या. चला, हे इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो इथं थांबूया. बाकी सगळा पार्ट आपण नेक्स्ट स्लाइडवर घेऊया. आता मी याला इथून कॉपी करून घेतो. हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे याची आपल्याला खूप गरज आहे. याचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करावा लागणार आहे. याला आपण इथून कॉपी करून घेऊया. इथं मी त्याला पेस्ट करतो. ठीक आहे, हा झाला कोइफिशियंट मॅट्रिक्स. हा कोइफिशियंट मॅट्रिक्स. याला इथं वाटलं तर थोडंसं बाजूला ठेवून द्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए इनवर्स. इथं पण तुम्ही स्टार नाव find out a inverse by adjoint method. मग आता a इनवर्स फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला डिटर्मिनंट लागेल आधी. मग डिटर्मिनंट पण काढून घेऊ तुम्ही इथं. सो बोला याचा डिटर्मिनंट किती ना, डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू 1 1 1 1 1 1 नंतर 3 मायनस 1 3 नंतर 5 5 मायनस ऑफ 4. ठीक आहे, 5 5 मायनस ऑफ 4. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ आधी. सो विच इज इक्वल टू बघा 1 ॲज इट इज. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 मायनस 5 3 15 मायनस ऑफ 1 कॉलम रो 3 मायनस ऑफ 12 मायनस 5 3 15 प्लस 1 टाइम 5 3 15 मायनस ऑफ मायनस प्लस 5
हे अशा पद्धतीने. चला आता याला सॉल्व करा. याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते आपण बघूया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 4 - 15 म्हणजे -11. नंतर -1 इंटू 12 आणि हे 15 म्हणजे -27 झाले ते. पुढे प्लस 20. सो देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -11 मायनस मायनस प्लस 27 प्लस 20. मग बोलायचं फायनल आन्सर किती येणार इज इक्वल टू बघा 27 आणि हे 20 म्हणजे 47. त्यातनं 1 गेला 46 आणि 10 पण मायनस करा म्हणजे काय 36. सो प्लस 36. हा आला मित्रांनो डिटर्मिनंट. याची गरज आपल्याला लागणार आहे. हा झाला डिटर्मिनंट. ठीक आहे. आता पुढे काय को फॅक्टर. आता पुढे फाइंड आउट करूया को फॅक्टर. नाव फॉर adjoint matrix find out cofactors. ओके कोफॅक्टर. मग चला सुरुवात करतो. तर मी पहिल्यांदा कोणत्या 1 चा कोफॅक्टर फाइंड आउट करूया. देअरफॉर कोफॅक्टर ऑफ A11 चा कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा. आता A11 ला कुठला एलिमेंट आहे तो आहे 1. हा झाला 1. मग त्याचा कोफॅक्टर कसा फाइंड आउट करणार बघा. -1 रेज टू द पॉवर 1 + 1 आणि त्याचा लागेल आपल्याला मायनर जो की M11 ने डिनोट करणार. बरोबर. मग बोला याचा आन्सर काय येणार -1 चा पॉवर 2. आता M11 तो कसा फाइंड आउट करावा लागतो आपल्याला लक्षात घ्या. M11 हा डिलीट झाला हा डिलीट झाला -4 आणि हा -1 यांचं मल्टिप्लिकेशन ते येणार 4. नंतर 5 × 3 यांचं मल्टिप्लिकेशन -15 डायरेक्ट आपण लिहूया. सो -1 चा स्क्वेअर म्हणजे काय +1 आणि याचा आन्सर येणार -11. ओके. पुढे कोफॅक्टर ऑफ A12. आता A12 ला कोणता एलिमेंट आहे 1 2 तो पण आहे 1च. बरोबर. आता त्याला कसं लिहिणार -1 1 + 2 M12 विच इज इक्वल टू -1 चा पॉवर 3. आता 1 2 बघा लक्षात घ्या 1 आणि 2. मग आता काय येणार इथे रे 3 3 5 आणि -4 3 3 5 -4 विच इज इक्वल टू बोला -1 चा क्यूब जर केला तर आन्सर काय येणार -1 आणि याला सॉल्व करूया. -12 -15 म्हणजे हे आन्सर किती येणार आहे लक्षात घ्या. 15 आणि 12 हे झाले 27 पण मायनस आणि त्याच्या बाहेर परत मायनस साइन आहे. सो आला +27. नंतर कोफॅक्टर ऑफ A13 विच इज इक्वल टू 1 -1 चा पॉवर 1 + 3 पुढे M13 -1 चा पॉवर 1 + 3 म्हणजे 4. आता M13 मायनर लक्षात घ्या याचा मायनर काढायचा मला. मग हा रो आणि हा कॉलम कट 3 - 1 5 5 3 - 1 5 5 विच इज इक्वल टू -1 चा पॉवर 4 म्हणजे काय येणार आन्सर 1 इंटू हे झाले 5 3 15 मायनस -5 म्हणजे इट बिकम +5 आणि याचा आन्सर येणार 20. ओके याचा आन्सर आहे 20. हे झाले मित्रांनो कोफॅक्टर ऑफ A11 A12 A13 म्हणजे पहिल्या रोचे कोफॅक्टर आपण फाइंड आउट केले. आता यानंतर काय करूया दुसऱ्या रोचे कोफॅक्टर फाइंड आउट करूया. कोफॅक्टर ऑफ A21 दुसरी रो पहिला कॉलम जो एलिमेंट आहे 3 तो कसा लिहिणार -1 तर 2 1 2 + 1 आणि M21 मग विच इज इक्वल टू -1 चा पॉवर 3 आणि बघा आता याचा मायनर कसा येणार M21 2 1 1 1 5 1 1 5 -4 which is equal to आता हा मायनस येणार आणि ब्रॅकेट मध्ये -4 -5 म्हणजे आन्सर काय येणार -9 बाहेर साइन असल्यामुळे +9. ठीक आहे. पुढे कोफॅक्टर ऑफ A22 म्हणजे तो एलिमेंट कोणता आहे -1 -1 2 + 2 M22 विच इज इक्वल टू -1 चा पॉवर 4. आता M22 चा अर्थ काय होतो मायनर. ठीक आहे. M22 एलिमेंटचा मायनर म्हणजे -1 चा मायनर तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला डिलीट करा आणि बाकीच्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घेऊन टाका. हा बोला भाई आन्सर किती येणार. हा तर प्लस येणार
मायनस ऑफ 4 मायनस 5 मायनस ऑफ 4 मायनस ऑफ 5 म्हणजे आन्सर झाला मायनस ऑफ 9 मायनस 9. ओके, पुढे को फॅक्टर ऑफ A23. बोला आता A23 चा एलिमेंट कोणता आहे 3 मायनस 1 चा पॉवर 2 प्लस 3 M23. बोलो मग मायनस 1 रेस टू पॉवर 5 2 प्लस 3 म्हणजे काय 5. आणि बोला आता त्याचा मायनर काय ना 2 3 चा मायनर हा कट झाला 1 1 5 5 1 1 5 5 which is equal to आता येणार मायनस 1 5 मायनस 5 which is equal to 0. याचा आन्सर काय येणार 0. मग बघा दुसऱ्या रोचे पण आपण को फॅक्टर फाइंड आउट केले. आता राहिला फक्त तिसरी रो. आता तिसऱ्या रोचे को फॅक्टर फाइंड आउट करताना थोडीशी इथं जागा मी तयार करतो आधी. ओके, को फॅक्टर ऑफ A31 चा एलिमेंट आहे 5 मायनस 1 3 प्लस 1 M31. मग 3 प्लस 1 म्हणजे काय तो येणार 4 आणि M31 बघा 3 1 1 1 1 1 मायनस 1 3. याला सॉल्व करूया. मायनस 1 चा पॉवर 4 जो असेल तो येणार 1. आता या डिटर्मिनंटला सॉल्व केल्यानंतर हा झाला 3 मायनस मायनस ऑफ मायनस 1 सो इट बिकम प्लस 1. याचं उत्तर येणार प्लस 4. ओके, नंतर को फॅक्टर ऑफ 32 A32 बोला मग A32 चा एलिमेंट आहे अगेन 5 विच इज इक्वल टू मायनस 1 3 प्लस 2 M32. याचा आन्सर काय येणार मायनस 1 चा पॉवर 5 आणि 32 चा मायनर बघा रे हा कट झाला 1 1 3 3 1 1 3 3. याचं उत्तर काय येणार मायनस बाहेर 3 मायनस 3 विच इज इक्वल टू 0. ओके, लास्ट एलिमेंट को फॅक्टर ऑफ A33 आणि तो काय आहे A33 मायनस ऑफ 4 विच इज इक्वल टू मायनस 1 3 प्लस 3 म्हणजे तो काय झाला 6 आणि M33 म्हणजे याचा बघा आन्सर काय येणार हा 6 झाला ना मायनस 1 चा पॉवर 6. आता M33 थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट 1 1 3 मायनस 1 1 1 3 मायनस 1 विच इज इक्वल टू हा तर पॉझिटिव्ह झाला मायनस 1 मायनस ऑफ 3 याचा आन्सर येणार मायनस 4. झाले सगळे को फॅक्टर आपण इथं फाइंड आउट केले. आता लक्षात घ्या हा जो वरचा कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे तर मी याला इथून डिलीट करून टाकतो. हा इथून डिलीट झाला. हे सगळे को फॅक्टर आपण फाइंड आउट केले. आता या को फॅक्टरचा वापर करून आपण काय बनवणार को फॅक्टर मॅट्रिक्स. हे सगळे को फॅक्टर मित्रांनो आपण फाइंड आउट केले. इथं आपण 3 को फॅक्टर फाइंड आउट केले आणि हे बाकीचे 6 म्हणजे टोटल 9 एलिमेंटचे 9 को फॅक्टर आता फाइंड आउट झालेले आहेत. मग को फॅक्टर झाल्यानंतर आता को फॅक्टर मॅट्रिक्स. सो देयरफॉर को फॅक्टर मॅट्रिक्स इज ज्याला आपण सी ने डिनोट करूया. बोला आता को फॅक्टर मॅट्रिक्स A11 एलिमेंट त्याचा को फॅक्टर किती आहे मायनस ऑफ 11 नंतर 27 नंतर 20 पुढे सेकंड रो 9 मायनस ऑफ 9 नंतर 0 आणि थर्ड 4 0 मायनस ऑफ 4. हे झालेत मित्रांनो को फॅक्टर मॅट्रिक्स. मग को फॅक्टर मॅट्रिक्स भेटल्यानंतर आपण कोणता मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आता ऍडजॉइंट. सो देयरफॉर ऍडजॉइंट of matrix A is बोला मग त्याला कसं डिनोट करणार adjoint of matrix A is equal to काय असतो adjoint of matrix A it is transpose of cofactor matrix याचा ट्रान्सपोज. मग cofactor matrix तुमच्या समोर आहे मायनस ऑफ 11 27 20 then 9 minus 9 0 नंतर 4 0 minus 4. ठीक आहे हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स याचा ट्रान्सपोज विच इज इक्वल टू फायनल बोला फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम 9 मायनस 9 0 आणि 4 0 मायनस 4 4 0 मायनस 4.
ठीक आहे, हा झाला मित्रांनो ॲडजॉईंट. मग आता आपल्याकडे ॲडजॉईंट आला, डिटर्मिनंट पण आला. आता आपण काय फाइंड आउट करू शकतो, ए इनवर्स. कारण बघा मागच्या स्लाइडवरती ए इनवर्सचा बघा ए इनवर्स आपल्याला लागणार आहे, इथं हा ए इनवर्स आपल्याला लागणार आहे आणि हा ए इनवर्स आपण बाय ॲडजॉईंट मेथड फाइंड आउट करतोय. मग नेक्स्ट स्लाइडवर देअरफॉर ए इनवर्स इज देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. मग बोला व्हॉट इज डिटर्मिनंट 1 अपॉन 36. आता ॲडजॉईंट लागेल आपल्याला, बरोबर. ॲडजॉईंट मग आपण याला इथून कॉपी करून घेऊया. हा जो काही ॲडजॉईंट आहे त्याला इथून कॉपी करून घेऊ आपण. चलो थोडंसं खाली घेतो. ओके, हा झाला ॲडजॉईंट. या ॲडजॉईंटला आपण इथे घेऊन येऊया. ठीक आहे. सो इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. मग बोला आता पुढे काय करणार. हा झाला मित्रांनो आपला ए इनवर्स. ठीक आहे, हा झाला ए इनवर्स. मग आता बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, जी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आहे त्याचा वापर करून आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन 1 x इज इक्वल टू व्हॉट ए इनवर्स इंटू बी. मग एक्स म्हणजे काय रे, एक्स म्हणजेच व्हेरिएबल मॅट्रिक्स. आता ए इनवर्स आपल्याकडे आहे, ए इनवर्सची व्हॅल्यू काय 1/36 नंतर मायनस ऑफ 11 9 4 27 मायनस 9 0 20 0 मायनस 4 इंटू बी. बोला कॉन्स्टंट मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स कुठे बघा, हा बी मॅट्रिक्स 6 10 3 6 10 3 6 10 3. आधी काय करूया आपण, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि नंतर मग हा 1/36 फॅक्टर जो आहे तो सगळ्यांना डिवाइड करू. त्याला नंतर डिवाइड करूया आपण, आधी मल्टिप्लिकेशन करू. बोला 1/36 ॲज इट इज. आता यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -11 इंटू 6 मायनस ऑफ 66 minus of 66 9 into 10 plus 90 4 into 3 plus 12 okay plus 12. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 27 into 6 27 into 6 7 second 42 2 हा 4 6 2 12 4 16 162. सो 162 मायनस 90 आणि 0 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 0. ओके पुढे 20 into 6 तो झाला 120 20 into 6 120 0 into 10 0 minus 4 3 minus of 12. ओके अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करूया आपण. 1290 हे झालेत 102 बरोबर ना, 102 आणि त्यातनं मायनस करायचं आपल्याला 66. 12तनं 6 गेले हे 6 आणि 9 मधून 6 गेले 56. इथं राहणार आपलं 56. ओके 56. आता याचं बघूया 162 मधून 90 मायनस करायचे आपल्याला. सो 162 90. 12तनं हा 2 ॲज इट इज राहणार. 16तनं 6 गेले 7 72. सो याचा आन्सर काय येणार 72. नंतर लास्ट 120 मायनस 12 120 मायनस ऑफ 12 केला तर हा काय येणार 108. ओके आणि नंतर 1/36 ने मित्रांनो काय करायचं आता मध्ये मल्टिप्लाय करून द्यायचं. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने बनेल आता 56 डिवायडेड बाय 36 72 डिवायडेड बाय 36 आणि 102 डिवायडेड बाय 36. ओके अशा पद्धतीने. सो परत हे एकदा चेक करून घेऊ आपण. हा एक्स, आता हा एक्स काय आहे XYZ. परत हे एकदा लक्षात घ्या. मायनस ऑफ 11 9 6 ना, मायनस ऑफ 11 इंटू 6 मायनस 66 9 आणि 10 90 4 3 12. मग आता एक झाले 90 आणि 12 102 मधनं 66 मायनस केले ना आपण तर ते झाले 56.
एक मिनिट, 102 मायनस ऑफ 66, मग हे किती झाले 12, 12तनं 6 गेले 6 आणि इथं राहणार 9, 9तनं 6 गेले 3, सॉरी 36, हे किती असणार 36. ओके 36 आणि इथं असेल 36. मग आता याचं फायनल आन्सर बघा काय येणार, 36 डिवायडेड बाय 36 म्हणजे आला 1, 72 डिवायडेड बाय 36 म्हणजे 2, 108 डिवायडेड बाय 36 म्हणजे मित्रांनो याचं आन्सर आलं 3. म्हणजे फायनल. सो देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम by matrix inversion method is, बोलो, x equal to 1, y equal to 2 आणि z equal to 3. हे अशा पद्धतीने. सो अशा पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. x इक्वल टू 1, y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 3. सो असा हा क्वेश्चन मित्रांनो 6 मार्काला विचारला जात असतो. लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऍड करायच्या. सगळ्यात आधी आपल्याला सिस्टीम दिली जाते, या सिस्टीमचा वापर करून मॅट्रिक्स इक्वेशन लिहून घ्या. आता हे मॅट्रिक्स इक्वेशन ax इक्वल टू b रेडी झालं तर मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये a काय तो दाखवा, x काय तो दाखवा, b काय तो दाखवा आणि मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा वापर करून आपण सोल्युशन फाइंड आउट करतो. तर मग काय करावं लागतं, आपण हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलाय बघा, हा पहिला क्वेश्चन इथपर्यंत आलो आपण. आता ए इनवर्सची आपल्याला गरज आहे. मग ए इनवर्स आपण ॲडजॉइंट मेथडने सॉल्व्ह करणार. मग ए इनवर्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण कॅल्क्युलेट केलाय. त्यासाठी डिटर्मिनंट लागेल, सगळ्या एलिमेंटचे कोफॅक्टर लागतील, कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवायचा, त्याचा ट्रान्सपोज केला का ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळेल. मग तो ॲडजॉइंट मॅट्रिक्स आणि तो 1 अपॉन डिटर्मिनंट यांचा वापर करून ए इनवर्स भेटेल. आता या ए इनवर्सला कशाने मल्टिप्लाय करायचे, परत बी ने. मग असं केल्यानंतर शेवटी तुम्हाला x इक्वल टू 1, y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 3 हे सोल्युशन आलं ह्या इक्वेशनचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बाय युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आपण काय करत असतो, सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन किंवा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करतो. सो आय थिंक तुम्हाला हा एक्झाम्पल समजलं असेल, व्यवस्थित त्याला लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचे. ओके, थँक्यू.